नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणाची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। कुणाल कामरा यांनी एका कार्यक्रमात विडंबनात्मक गाण्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि त्याचा उल्लेख गद्दार असा केला। त्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे आणि सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाही उचलून धरला जात आहे। या वादानंतर शिवसेनेचे शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। रविवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील स्टुडिओची तोडफोड केली। यातच स्टुडिओत कुणाल कामराचा कार्यक्रम रेकॉर्ड केला जात होता। कामराविरुद्ध अनेकदा पोलिसात तक्रारही करण्यात आलेल्या आहेत, धमक्याही देण्यात आल्या आहेत। परंतु वादानंतर युट्यूबवरचे वापरकर्ते आनंदाने कुणाल कामरा यांना देणगी स्वरूपात पैसे देत आहेत। त्यामागील कारण काय, नेमका युट्यूबर पैसे का देत आहेत, नेमके हे प्रकरण काय, जाणून घेऊ। वादाची सुरुवात कशी झाली। 1997च्या दिल तो पागल हे मधील भोलीची सूरत या गाण्याच्या चालीत कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आए असे गाण्याचे बदललेले बोल कामरा यांनी स्टेजवर वाचून दाखवले। हे गाणे 2022 मध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार विरुद्ध शिंदे यांनी केलेल्या बंडावर आधारित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे। कुणीही अभिव्यक्ती करू नये असं आपण म्हणणं नाही। हास्य व्यंग याचं करावं, परंतु पुरस्कार करणे आपण लोक आहोत। राजकीय व्यंग झाले तरी आपण त्याला दुसरा कुठला रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही, कुठलाही प्रयत्न केलेला नाही। अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत, पण ते स्वराज्याकडे जाणारे असेल तर हे मान्य होणार नाही असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितले। अनैतिक संबंध, घरगुती वाद आणि मुलाचे अपहरण, पत्नीवर आरोप करणारे उद्योजक प्रश्न कोण आहेत। एकनाथ शिंदेजींचा अपमान झाला आहे आणि तसे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे सहन केले जाणार नाही। निवडणुकांनी देशद्रोही कोण आहेत हे सिद्ध केले आहे, कारण की जो निकाल लागला आहे त्याच्यावर कोणत्याही स्टँड अप कॉमेडियनला इतक्या मोठ्या नेत्याला देशद्रोही म्हणण्याचा अधिकार नसावा असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले आहे। महाराष्ट्राच्या जनतेने देशद्रोही कोण आहे हे ठरवले आहे। कुणाल कामराने माफी मागावी, हे सहन केले जाणार नाही असे ते पुढे म्हणाले। त्यावेळी विनोद कलाकारांना योग्य ती कारवाई केली जाईल आणि कामरान त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागावी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे।